त्यामध्ये हंस उभा आहे, त्यामध्ये हंस उभा आहे. हळीच हेरती पांढरीचे मूस, हळीच हेरती पांढरीचे मूस. पहिल्या मासी होता गोळा, दुसऱ्या मासी शिर झाला. पण त्या गोळ्याच्या अगोदर का असते? ज्या मनुष्य आईच्या गर्भामध्ये समाविष्ट होते, पहिली अवस्था पहिल्या महिन्यातली, पहिल्यामध्ये काय असतो? आपण मूस असते, लक्षात ठेवतो, मूस. तर मित्र, एक महत्वाचा प्रश्न सांगून देतो तुम्हाला, समोर ठेवतो. हे जे पुरुषाचं बीज आहे, हे बाहेर असते शरीराच्या. ऐकण्याला एक गोष्ट आहे. आणि स्त्रीचं जे बीज असते, हे शरीराच्या आतमध्ये असते. पुरुषाजवळ जे शुक्राणू आहे, त्याची फॅक्टरी बाहेर आहे, लक्षात ठेवा. आणि स्त्रीच्या बीजांडामध्ये जे बीजांड तयार होते गर्भाशयामध्ये, ते आतमध्ये आहे. तर मित्र, परमात्मा परमेश्वरानं शुक्राणू ठेवण्याची फॅक्टरी दोन फ्रीज आहे, बाहेर लटकत राहते. तुम्ही समजून जा. बीजांड का बाहेर ठेवले सर? आपल्याला माहीतच नाही आपली उत्पत्ती कुठून होते म्हणून. पुरुषाला माहीतच नाही. परमात्मा परमेश्वराने हे बाहेरचं जो समुद्राचं बीजांड आपल्याला दोन दिलेले आहे, हे कशासाठी दिले आहे? कधी विचार केला? त्याच्यामध्ये जर काही गडबड झाली तर कोणता रोग होते? हायड्रोसिल. कोणता होते? हायड्रोसिल. लक्षात ठेवायचं. आणि त्याचं मोठं ऑपरेशन होते. आणि ते जर बरोबर झालं नाही तर माणूस दगावला जाते, लक्षात ठेवायचं. पण मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो. हे बीजांड बाहेर का ठेवलेले आहे? हे शुक्राणू ठेवण्याची फॅक्टरी बाहेर का ठेवलेली आहे? तर मित्र, आपले जे शुक्राणू आहे, ज्याच्यापासून आपली उत्पत्ती आहे, त्याचं तापमान हे 34 सेल्सिअस लागते, लक्षात ठेवायचं. आणि तुमच्या शरीराचं तापमान हे 36 अंश आहे. फक्त 2 अंशाचा फरक आहे. जे आपले शुक्राणू आहे ते 36 अंश याच्यामध्ये जीवन राहू शकत नाही. म्हणून परमात्मा परमेश्वरानं अशी अवस्था केलेली आहे का ते दोन फ्रीजर आहे, ते बाहेर ठेवले. म्हणजे तुमची 34 सेल्सिअस तापमान राहिलं पाहिजे, तुमचे शुक्राणूवाने जिवंत राहिले पाहिजे. हे कारण आहे मित्र. म्हणून तिथं जर थोडंसं लागलं, पुरुषाला अनुभव आहे, त्या जागेवर जर थोडीशी टचिंग झाली, थोडासा मार लागला तर जीव निघाल्यासारखं होते. काय होते? जीव निघाल्यासारखं होते. म्हणून मित्र, अत्यंत महत्वाची जागा आहे आणि तिथं व्यवस्था केलेली आहे शुक्राणूची. आणि स्त्रीमध्ये जे बीजांड आहे, ते आतमध्ये सोय केलेली आहे. त्याचं जे काळ आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये 28 दिवसाच्या नंतर बीज तयार होते, लक्षात ठेवा, दर महिन्याला. आणि त्या बीजासोबत जर शुक्राणूचा संबंध आला नाही तर ते बेकार झालेले बीजांड बाहेर टाकणं म्हणजे विटाळशील होणं. म्हणून आमच्या अवधूतनामामध्ये महाराजांनी प्रश्न विचारतात का ज्याच्यापासून तुम्ही निर्माण झाले त्यालाच तुम्ही अपवित्र म्हणता. तुम्ही विटाळाचे हो, आम्ही विटाळाचे. दूर दूर नेमता
कैसे आपण सर्वजण निर्माण झालो ना विटाळापासून झालो लक्षात ठेवायचं. विटाळी जन्मले होते आणि आपण सगळ्यात समजायचं वाईट कोणतं समजतो बापा जमत नाही. म्हणून मित्र विटाळाची उत्पत्ती आपल्यापासून आहे लक्षात ठेवा. आपल्यापासून विटाळ आणि विटाळापासून आपण आहोत. म्हणून महाराज अत्यंत महत्वाची गोष्ट सांगते तुम्ही विटाळाचे हो आम्ही विटाळाचे आणि दूर दूर नेमता अरे सर्व विटाळपासून तयार झालं. विटाळ जर समजायचं विटाळाची पीठ नाही झाली तुमची उत्पत्तीच नाही आहे. म्हणून मित्र ऋत हे गमन करते दोघे जण बंधना वाचून साच्या होईना. विटाळ जर बंधन स्वरूपात आलं नाही त्याची जर ऊस झाली तयार नाही गोळा होत नाही गोळापासून समजाचा गर्भधारणा होत नाही आणि गर्भधारणापासून नाही झाली तर बाळ होत नाही लक्षात ठेवायचं. म्हणून मित्र हो या ओळीचं दुसरं चरण लवकर जायचं आहे आपल्याला. आवाजी येईना तुझा आवाजी आवाजी येईना तुझा आवाजी आवाजी येईना तुझा आवाजी आवाजी येईना भोग देईना भोग देईना वेगळा प्रश्न आहे. पहिली गोष्ट आवाज बीज कशाला म्हणतात हे सांगतो. अळीची भिगोटी झाली ते काटा मार लागली. भिगोटी पाहिजे संसर्गाने. भिगोटीची उत्पत्ती कशी आहे तिला एक कोणत्याही प्रकारचं इंद्रिय नाही पकडण्याचं एखाद्याची पकडायची मग तिची उत्पत्ती कशी होते. तर मित्र हो लक्ष ठेवायचं थोडं एखाद्या वेळेस ती जी भिगोटी आहे एखाद्या अळीने पकडते. कुणाले अळीला. आणि अळीला पकडून उचलून नेऊन त्याचे एक मातीचं घर बनवते आणि त्या मातीच्या घरामध्ये ते अळी ठेवते आणि नेहमी नेहमी रात्र दिवस
असा काही आवाज त्या अळीच्या समोर तयार करते, तिला संगीताचा एक ध्यास लागते का मला ही भिंगटू येऊन काटा तर नाही मारत. इतका ध्यास होते तिचा, एवढा ध्यास होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मनुष्य जीवनात आल्यावर जसा तुमचा ध्यास ते प्राप्ती होते. लक्षात ठेवा, तुम्हाला भगवंता परमेश्वराची जर ध्यास असेल तर एक दिवस तुम्हाला परमात्मा परमेश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, जसा तुमचा ध्यास, तुम्ही प्रपंचामध्ये जर तुमचा खूप इंटरेस्ट असेल तर तुमचं प्रपंचाकडेच लक्षच राहणार. म्हणून ध्यास महत्वाचा आहे. कोणता ध्यास? ध्यान, अट्रॅक्शन. तर त्या अळीचं अट्रॅक्शन, ध्यान त्या भिंगटुकडे 24 तास राहते. असं करता करता तिचं स्वरूप बदलते. काय बदलते? स्वरूप बदलते. म्हणून अळीची भिंगटी झाली ती काटा मारू लागली. त्या समोरचं जे समजा आता भविष्य महाराजांनी सांगितलं का मनुष्य जे बीज आहे ते बीज काम करणार नाही. पुढं हा मानवाचा जो योनी आहे, आज आपल्याला चीन आणि भारतामध्ये खूप मोठ्या संख्या दिसते मानवाचं. परंतु पुढे सांगतो मी तुम्हाला, खूप कठीण होणार आहे मनुष्याचा जन्म. आणि जे स्त्रिया, स्त्रियाची अशी एक प्रवृत्ती होईल. मी पहिले सांगतो तुम्हाला 10 वर्षाची गोष्ट, म्हणजे महाराजांच्या विचारातली गोष्ट सांगतो. अवधूत नामाच्या तत्वात सांगतो. 10 वर्षाच्या नंतर कोणत्याही मुलीची इच्छा राहणार नाही लग्न करायची. कारण सांगतो, गर्भधारणा झाली का डिलिव्हरी होणार नाही. आणि आताही मी तुम्हाला सांगतो, प्रश्न तर सुरू झाले. नॉर्मल डिलिव्हरी होणं बंद झालं. नॉर्मल डिलिव्हरी होणं बंद झालं. काय झालं सुरू? स्त्रियाचं काय सुरू झालं? सीझर. कोणाचाही जन्म होत नाही. मी एक मागच्या वेळेस सांगितलं होतं, भोपे महाराजांना माहित आहे, हे प्रख्यात समजुक्याचं ज्योतिषच आहे. पण त्याच्यात माझा समजुक्याचा एक विचार केला का, जर जन्मच माहित नाही, वर तू सीझर जर करून काढलो तुझा जन्म झाला का? हा, मग जन्म नाही झाला, तुम्हाला वेळ माहित नाही, वरतून पोट कापून काढलो आणि तुम्ही आमची कुंडलिनी कशी करून देता? तर त्याही खरं सांगत हे देते म्हणून काढतो बाबा, हे देते म्हणून काढतो, आम्हाला काय भेटते नाही. अहो जन्मच नाही ना, आणि जन्म कोणाचा होतच नाही. पुढं लक्षात ठेवायचा, 9 महिने 9 दिवस ठेवायला कोणी तयार नाही. गडबड गडबड बंद करणं, सर्वांनी गडबड आहे. डॉक्टरला पहिले गडबड, कारण 70-80 याची काही पडलेली आहे. तुमच्या डिलिव्हरीची काही पडलेली नाही. म्हणून कोणाचाही जन्म होणार नाही. मग कोणाचाही जन्म डिलिव्हरी नाही झाली तर कोण पोट कापायला तयार होईल? सांगा तुम्ही. कोणत्या मुली पोट कापायला तयार होईल? पुढं सांगतो, या पिढीचं नाही, आता 10 वर्षांत सांगतो. कोणती मुलगी आपलं पोट कापून घ्यायला तयार होणार नाही आणि मानवाला जन्म द्यायला तयार होणार. आधी जे मुलं आहे ते सर्व विकत घेतल्या जातील. असेल मुलं चोरी होते दवाखान्यातून, त्याचं कारण समजून जातो. आणि तिसरी गोष्ट एक तुम्हाला सांगतो, ह्या विटाळ जो आहे, स्त्री अंगाचा विटाळ, ह्या उडून जाणार. मग आता स्त्री जवळचा जर 35-40 म्हणतो तर उडाला समजा. आणि पोरी लग्न केव्हा करते? 35
40 मध्ये लक्षात ठेवतो. आणि जर 35-40 मध्ये जर मी टाळ उडाला तर ते गर्भधारणा करू शकत नाही. म्हणून मित्र, पुढे मानवाचा जन्म खूप कठीण होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण आज भाग्यवान आहोत, खूप भाग्यवान आहोत. तर मित्र, वेळेच्या अभावी आमच्या चुकीमुळे 10चा कार्यक्रम आम्ही 12 लावला. आमच्या हाताने काही चुक्या झाल्या, तुम्हाला समजायचा काही त्रास झाला, म्हणून आमच्या पर्यावरणाकडून त्याची तुमची जे हयबे झाले त्याच्याबद्दल समजायचं पुढं हे करा. आणि मित्र, याच्यानंतर अवधूत नावाचा पाळणा असते. पाळणा एक शब्द ऐकला असेल तुम्ही. स्त्री पाळीवर आली, स्त्री पाळीवर झाली, त्याचा संबंध आहे पाळण्याचा. म्हणून हा देह कसा समावला आणि कसा याच्यावाला पुतळा तयार झाला हे मित्र अवधूत नावाच्या पाळण्यामध्ये लक्षात ठेवायचं. तर मी जे तुम्हाला सांगितलं खरं सांगतो, अत्यंत ठोकर स्वरूपामध्ये वेळेच्या अभावी सांगितलं नाही तर तुम्हाला जेवायला भेटणार नाही. 6 वाजून याच्यासाठी आपल्याला बोलावलं बाबा, आम्ही आलो त्याच्यासाठी, आणि भांडण कथा दिसते काही म्हणून समजून घ्यायचं. तुमचा जो ज्या ज्या विषयाने असेल त्या विषयाने आपण सुरुवात करू. फक्त पाळणा आहे का तुमचा, आणि जर खरंच समजून घ्यायचं पाळण्यात मध्ये पाहिजे असेल तर आजचा जो पाळणा आहे, आमच्या वायगावला लेडीज लोक पाळणा म्हणत असते, पण आजचा जो पाळणा आम्ही तो अधिकार समजायला आमच्याकडे घेतो. नेहमी का लेडीजच समोर का? आता सुरू झालं, एका दिवस म्हटलं आम्ही घेऊन पाहावं आम्हाला येते का म्हणून. तर तुम्ही पाळणा आहे का, एक गजर वाढवतो आणि सर्वांनी समजत ऐका, त्याच्यानंतर पाळण्याला सुरुवात.